पूर्ण न झाल्यामुळे सरपंच मॅडमनी ग्रामसभा तहकूब केली हो, आणि आमची मासिक मीटिंग पूर्ण न करता उठून निघून गेल्या घरी. निघून गेले हो. तुम्ही तिथेच राहिले? आम्ही तिथे होतो. पुढे 9 नंबर आमची गाडी तिथेच बसून होती. सरपंच मॅडम आपल्या घरी गेल्या. तुम्हाला असं वाईट वाटलं नाही? वाईट वाटलं ना. काही आम्हाला एवढं करून सगळ्या ग्रामपंचायत गावाच्या हितासाठी काही अर्थच नाही राहिला आमच्या. मला एकच विनंती आहे सर, जो माझा उद्देश आहे की मला टोटल कॅशबुक पाहिजे, कॅशबुक चेक करायचे मला. जो काही जेवढं आपल्या पंचायतीचं काम केला तो पण मला हिसाब पाहिजे. तो पण पाहिजे मला. मी मागितला तुम्हाला देण्यात यावं अशी माझी अपेक्षा होती. पण तुम्ही दिले का? तुम्ही काय उत्तर दिलं त्याच्यामध्ये का सदर काम हा ग्रामपंचायत करेल? ग्रामपंचायतला केला हा बरोबर आहे, पण सदर ग्रामपंचायतचं काम केलेलं आहे, पण तरी पण कमिटी काम करत आहे. करारनामा ग्रामपंचायतने केलेला आहे, तरी पण अशी अवस्था असेल की इस्टिमेट असेल 105 आणि तो 95 म्हणजे 65 मीटर होत असेल, आणि तोही ग्रामपंचायत सभागृहाच्या समोर एका जेवढं काम झालं मला त्याचा हिसाब पाहिजे. 21 पासून मी रेकॉर्ड मागत आहोत ग्रामपंचायतचा. 21 पासून रेकॉर्ड मागत आहात? 21 ते 22 पासून कामाचा रेकॉर्ड मागत आहोत. मला आजपर्यंत रेकॉर्ड दिला नाही. म्हणजे 15 वर्षापासून सदस्य? 15 वर्षापासून सदस्य. काय नाव आहे सांगून टाकायचं? वयन कापकाते. मी उपसरपंच बनलो, तिसऱ्या जिल्हा पुन्हा उभा झालो, पुन्हा सदस्य बनलो. आता तुम्ही जे पत्र लिहिलं, पत्र लिहिलं खुर्च्याचा जे प्रकरण आहे, डस्टबिन बकेट आहे आणि काही यारो प्लांट आहे, आम्ही लिखलं पत्र बीडीओ साहेबाला. आता मला सांगा, आता जो कार्ड आहे याच्यामध्ये तुम्हाला कलेक्टर साहेब असेल किंवा शिवसाहेब असेल किंवा आमदार बडोले असेल, तुम्हाला काय विनंती करायची? महाराष्ट्र शासन विनंती एकच आहे, जसं आमची योजना आहे ती आमच्या उद्यापर्यंत कोणतरी सांगितलं पाहिजे आम्हाला, योजना इथून आली आहे, ती योजना इथून आली आहे. आम्हाला त्या कळतच नाही, योजना कळत नाही. म्हणजे तुम्हाला त्या मासिक मीटिंग मध्ये किंवा आमसभेमध्ये कळवतच नाही सांगायला पाहिजे. यानंतर आमच्या मित्र कामावर जायचं असेल तर पहिले घरटॅक्सची पावती फाडा. तुम्हाला कोटा असेल, घरकुल असेल, घरटॅक्सची पावती फाडा, तेव्हा तुम्हाला तुमचं बिल निघेल. असा हा गोळ आहे. मी आहे, माझं गाव आहे बोतली, या ठिकाणी मी आमसभेमध्ये होतो. तिथं ते कांबळे मॅडम होती, त्यांना मी म्हटलं की बा तुम्ही आम्हाला ग्रामसभेमध्ये किती टॅक्स जमा झाला ग्रामपंचायतचं ना, किती खर्च झाला. नाही म्हणे, आमसभा म्हणे कोरम हवाय स्थगित झाले, तुम्हाला विचारण्याचा अधिकार नाही. बडोले साहेब माझी विनंती राहील, आणि इथले जिल्ह्याचे कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी आणि शिवसाहेब माझी विनंती राहील की हे जे आहे ह्या सडक अर्जुनीमध्ये हा प्रकार इथं लय सुरू आहे. सचिवांना सर्व कमिटीला धरून चालायला पाहिजे सर. एखादा काम कोणतं का करायचं आहे का नाही तो पण सुद्धा विचारायला पाहिजे होता. पण सरपंच आणि सचिव आजपर्यंत कोणी आम्हाला विचारलं नाही. माझ्या गावामध्ये खूप पाण्याची अडचण आहे सर. 4 दिवस पाणी माझ्या गावामध्ये आजपर्यंत पाणी नाही मिळाला. पण एखाद्या सरपंचाचा किंवा सचिवाचा फोन एकाही सदस्याला आला नाही. जर आम्हाला फोन केला असती सर, आम्ही त्याच्यावर काहीतरी 4 लोक उद्देश काहीतरी केला असती, नियोजन केलं असती, पाण्याची व्यवस्था केली असती, काही पण केलं असती, पण आजपर्यंत आलं नाही. परंतु उपसरपंच ग्रामपंचायत घोटी, आज तुमच्या गावाला आमसभा होती, ग्रामसभा पण मासिक सभा पण होती. ग्रामसभेमध्ये कोरम पूर्ण न झाल्यामुळे सरपंच मॅडमनी ग्रामसभा तहकूब केली हो, आणि आमची मासिक मीटिंग पूर्ण न करता उठून निघून गेल्या घरी. निघून गेले हो. तुम्ही तिथेच राहिले? आम्ही तिथे होतो. पुढे 9 नंबर आमची गाडी तिथेच बसून होती. सरपंच मॅडम आपल्या घरी गेल्या. तुम्हाला असं वाईट वाटलं नाही? वाईट वाटलं ना. काही आम्हाला एवढं करून सगळ्या ग्रामपंचायत गावाच्या हितासाठी काही अर्थच नाही राहिला आमच्या. आता या बीडीओ ऑफिस मध्ये कशासाठी आले तुम्ही? आम्ही बीडीओ साहेबाकडे आपल्या हितासाठी झटण्यासाठी आला. ग्रामपंचायतचा सरपंचच आम्हाला नसेल घेत पकडून बाडीला तर काही अर्थ नाही आमच्या ग्रामपंचायतमध्ये. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे, जे आहेत योजना आहेत त्या सांगायला पाहिजेत, योजनेचा पूर्णपणे आम्हाला लाभ सांगायला पाहिजे. कारण की तुम्ही एका वार्डाचे सदस्य आहात, त्या सदस्य गावच्या लोकांपर्यंत त्या योजना पोहोचल्या पाहिजे, असा तुमचा उद्देश आहे ना. पंचायत समिती सडक अर्जुनी येते आणि या तालुक्यामध्ये दिनांक 21ला आणि याच्या 4 दिवसा अगोदर सगळ्या ग्रामपंचायतमध्ये आमसभा, ग्रामसभा, सरपंच आणि गावकरी मिळून हे आमसभेचे आयोजन केलेलं होतं. तर आम्ही या ठिकाणी पंचायत समिती सडक अर्जुनी इथं आलेलो आहोत. तर या
ग्रामसभेमध्ये घोटी येथील ग्रामसभा आज संपन्न झाली. तर या ठिकाणी आमचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे उपसरपंच यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ह्या सडक तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायत आहेत, बरं कोरम अभावी या ठिकाणी आमसभा पूर्ण होत नाही आणि याचाच फायदा हे ग्रामसेवक लोक घेतात आणि सरपंच जे घोटाळे किंवा पैशाचा जो गैरवापर, तर जसं आता घोटीला आज प्रकरण घडलं तर त्या ठिकाणी लोक त्या गावामध्ये लग्न होतं तर कोरम पूर्ण झालंच नाही. तर त्यांनी काय केलं, कोरम नाही झालं म्हणून आता 28ला ठेवली. 28ला लोक आणखी काही घटना घडली गावामध्ये. शेतीचे काम आहे, शेतकरी आहेत, रोजगारी हमीचं काम नाही की तिथं लोक 100% राहणार. तर असा हा प्रॉब्लेम या ठिकाणी येत आहे. तर मी जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत बाबासाहेब पाटील, तसेच प्रफुल्लभाई पटेल असेल किंवा राजकुमार बडोले यांना विनंती करेन की हा जो प्रॉब्लेम आहे, इथं मोठा घोड या ग्रामपंचायतमध्ये जे लोकांनी जे टॅक्स दिलेला आहे, लोक माझे पूर्ण नाव आहे पांडुरंग बळीराम खोटेले. मला तिसरी रेजिम आहे. तिसरी रेजिम रेग्युलर कंटिन्यू. लोकांचा एवढा समर्थन आहे तुम्हाला? हो सर, मला तिसरी रेजिम आहे सर चालू. परंतु मी ग्रामपंचायत जे कोणतेही काम आहे आजपर्यंत सरपंचाने आम्हाला सर्व सदस्यांना आपल्या ताब्यामध्ये घेऊन आम्हाला एकही शब्द विचारला नाही. आजपर्यंत काम कोणते करू, का करू, कशा पद्धतीने करू, आजपर्यंत विचारलं नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही बॉडीचे सदस्य आहात? बॉडीचे सदस्य सर मी. तेव्हा हे प्लॅनिंग होते ना पूर्ण? हा सर. परंतु सरपंच ते ग्रामसेवक तर सोबत घेऊन चालले नाही, तर तिथे ग्रामपंचायत मध्ये आहे ना, तुम्हाला देत का नाही? त्याचं काय ग्रामसेवक सांगेल ना सर. ग्रामसेवक सांगेल काय. तुमचं म्हणणं आहे की बीडीओ साहेबांनी चौकशी करावी. मी एकदा म्हणता दोनदा अप्लिकेशन केला. बीडीओ साहेबाला अर्ज केलेला आहे. माझ्याजवळ ओशी आहे. पण ओशी आहे. तर असं हे प्रकरण आहे. मी सडक अर्जुनी इथून पंचायत समिती खंड विकास अधिकारी सडक अर्जुन धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया. रस्ता आणि त्याच्यावर आपण फुटपालिश करत असो तर म्हणजे काय होणार? तिथून तो पूर्ण केलेला असल्यामुळे त्यांनी तो थोडासा तिथून तो कम्प्लीट करून दिला आहे. आणि जे आपले गाडी वगैरे जातात, जे आपले नाही, पण सदर करारनामा हा ग्रामपंचायतीने दिलेला आहे सदर कामाचा आणि ग्रामपंचायतीने केला. ठेकेदारांनी केलेला नाही, कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरांनी केलेला नाही. हा माझा सदस्य आहे ग्रामपंचायत कमिटीना. ग्रामसेवक साहेबांना बोलवा तुम्ही की बा सदर काम त्यांना बोलवा ना. ग्रामसेवक साहेब सांगितलं. मी मागे जेव्हा तुम्हाला हे समजावून सांगत होते त्यावेळेस